हॅलोअरिन्समध्ये नेक्स्ट पार्ट आहे प्रिपरेशन ऑफ हॅलोअरिन्स ऑर अरिल हॅलाइड्स. In that we have to see two methods. First by electrophilic substitution reaction and second by Sandmeyer reaction. First method by electrophilic substitution reaction. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये काय करायचं आपल्याला अरिन्स रिॲक्ट करायचे. अरिन्स म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड. मग त्या ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये समजा बेन्झीन असू शकतो किंवा त्याला एखादा सबस्टिट्युएंट असू शकतो, कुठलाही सबस्टिट्युएंट असेल, मिथिल असेल किंवा OH असेल. हे सगळे काय झाले अरिन्स झाले आणि ह्यांची रिॲक्शन बघायचं आपल्याला. तर एक्झाम्पल असं आहे, पहिल्यांदा आपण बेन्झीनचं एक्झाम्पल बघूया. ज्यावेळेस अरिन्स हॅलोजन सोबत रिॲक्ट करतोय, मग ते हॅलोजन कोणते घ्यायचे आपल्याला, क्लोरीन आणि ब्रोमीन बरं का, फक्त क्लोरीन आणि ब्रोमीन. बेन्झीन रिॲक्ट्स विथ क्लोरीन और ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ लेविज ॲसिड ॲज अ कॅटलिस्ट. काय कॅटलिस्ट घ्यायचं आहे, लेविज ॲसिड. लेविज ॲसिड कोणकोणते आहेत, तर लेविज ॲसिड भरपूर आहेत. फॉर एक्झाम्पल ApCl3 किंवा AlCl3 किंवा ElBr3 किंवा ZnBr2 किंवा ZnCl2 किंवा BCl3. हे सगळे काय लेविज ॲसिड आहेत. ApCl3, AlCl3, ElBr3, ZnBr2 किंवा BCl3 हे लेविज ॲसिड कॅटलिस्ट किंवा F इन डार्क ही पण कंडिशन चालू शकते. बेन्झीन रिॲक्ट्स विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ लेविज ॲसिड. इथे एक लेविज ॲसिड घ्यावा लागेल कुठलाही. क्लोरीन असेल तर ApCl3, ब्रोमीन असेल तर ElBr3 किंवा ZnBr2. म्हणजे बेन्झीन प्लस क्लोरीन लेविज ॲसिड घेतला. आता सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये इथं बेन्झीनला 6 हायड्रोजन आहेत. ह्या 6 पैकी कोणताही एक हायड्रोजन रिप्लेस करणार आहे. आणि कोण रिप्लेस करतोय तर क्लोरीन. इथं Cl मॉलिक्युलमध्ये 2 क्लोरीन ॲटम आहेत. मग इथला हायड्रोजन आणि एक क्लोरीन हे रिप्लेस झाला. बाय प्रोडक्ट काय असेल HCl आणि हायड्रोजनच्या ठिकाणी कोण येणार आहे, क्लोरीन. त्याच्यामुळे आपलं इथं प्रोडक्ट काय मिळणार आहे, तर पहिल्यांदा क्लोरोबेन्झीन प्लस बाय प्रोडक्ट काय असेल HCl. ही फर्स्ट रिॲक्शन आहे. समजते. बेन्झीन रिॲक्ट्स विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ लेविज ॲसिड, इट गिव्स क्लोरोबेन्झीन. बाय प्रोडक्ट काय असेल HCl. मी एक्झाम्पल दिले आपल्याला. तर एक्झाम्पल असं आहे, नोट्समधलं एक्झाम्पल बरं का. तर बेन्झीन प्लस क्लोरीन अनहायड्रस AlCl3 लेविज ॲसिड कॅटलिस्ट आहे. काय मिळालं आपल्याला, क्लोरोबेन्झीन आणि बाय प्रोडक्ट काय HCl. इथला एक हायड्रोजन रिप्लेस सबस्टिट्यूट झालाय किंवा रिप्लेस झालाय. कोण रिप्लेस केला तर क्लोरीननं. आणि हायड्रोजन क्लोरीनपासून काय बनलाय, HCl बनलेला आहे. नमस्ते. त्याच्यामुळे रिॲक्शनमध्ये काय सांगितलेलं आहे, रिॲक्शनचं सेंटेन्स बघा. वेन अरिन्स रिॲक्ट्स विथ क्लोरीन और ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ लेविज ॲसिड ॲज अ कॅटलिस्ट लाईक FeCl3, ElBr3, BCl3, ZnCl2 किंवा ZnBr2, AlCl3 undergoes electrophilic substitution reaction to form corresponding aryl chloride or aryl bromides. म्हणजे जर आपण क्लोरीन घेतलं तर आपल्याला अरिल क्लोराईड मिळणार आहे. आणि ते जर ब्रोमीन घेतलं तर काय मिळणार आहे, ब्रोमाइड मिळतोय. समजते. परत एक्झाम्पल आणखी एक बघूया आपण वाटल्यास. बेन्झीन प्लस ब्रोमीन. बेन्झीन प्लस ब्रोमीन सोबत आपल्याला कॅटलिस्ट काय घ्यावं लागेल. समजा आपण काय घेतलं इथं ElBr3 आणि आपल्याला मेन प्रोडक्ट काय मिळेल. मग इथं काय येणार आहे, ब्रोमीन आणि बाय प्रोडक्ट काय असेल, बाय प्रोडक्ट इथं HBr. म्हणजे काय प्रोडक्ट मिळाला, ब्रोमोबेन्झीन. समजते. आणि सेकंड रिॲक्शन आहे मग आता यामध्ये बेन्झीनचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे बेन्झीनपासून बनलेले. समजा बेन्झीनला आपण मिथिल ग्रुप अटॅच केला, हा टोलिन आहे. आता टोलिनसोबत जर आपण ब्रोमीनची रिॲक्शन केली किंवा क्लोरीनची रिॲक्शन केली, टोलिन प्लस ब्रोमीन कॅटलिस्ट. समजा आपण इथं ZnBr2 घेतला, कुठलाही घेऊ शकतो लेविज ॲसिड कॅटलिस्ट आणि हायड्रस ZnBr2. सॉरी क्लोरीन म्हणल्यामुळे आपल्याला इथं काय घ्यावं लागेल, क्लोरीनच घ्यावं लागेल. आपण काय करूया, इथं FeCl3 कॅटलिस्ट घेतलाय. तर काय होणार आहे, इथं हा डोनेटिंग ग्रुप आहे. मिथिल म्हणजे काय, डोनेटिंग. आणि डोनेटिंग ग्रुप असेल तर रिॲक्शन कुठं होते, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. म्हणजे बेन्झीन रिंगला जर डोनेटिंग ग्रुप असतील तर पॉसिबिलिटी काय असणार आहे, 2 ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार आहे. म्हणजे एकदा इथं ऑर्थो पोझिशनला आणि एकदा पॅरा पोझिशनला. म्हणजे प्रोडक्ट काय येईल आपल्या इथं, हा मिथिल आहे तसं येणार आहे
आणि ब्रोमिन कुठे येणार आहे, सॉरी क्लोरीन एकदा ऑर्थोला आणि प्लस सेकंड प्रोडक्टमध्ये कुठे येणार आहे तो प्यारा पोझिशनला, म्हणजे इथे येणार आहे. म्हणजे प्रोडक्ट किती बनले 2. आता म्हणजे वरच्या रिॲक्शनमध्ये बघा ब्रोमिन एकदाच रिॲक्ट होत होता एकच वेळेस, तर बाय प्रोडक्ट काय होता HBr, एक HBr. आता इथं 2 वेळेस झाला क्लोरीन रिॲक्ट, म्हणजे बाय प्रोडक्ट काय असेल 2HCl असेल. त्यासाठी आपल्याला क्लोरीन पण किती घ्यावं लागतील 2Cl2, आणि हा मॉलिक्यूल पण किती घ्यावा लागेल 2 घ्यावं लागतील. बरोबर आहे का. म्हणजे टोलिन ऑन रिॲक्शन विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ FeCl3 इट गिव्स 2 प्रोडक्ट, ऑर्थो एक प्याराचा. याचं नाव काय ऑर्थोक्लोरोटोलिन, आणि हा काय असेल प्यारा क्लोरोटोलिन. समजते. मग सेम तशी रिॲक्शन आपल्याला ब्रोमिनची रिॲक्शन आहे. तर ब्रोमिनची रिॲक्शन अशी आहे, सेम ब्रोमिनची रिॲक्शन बघा, टोलिन प्लस ब्रोमिन Fe डार्क ही पण कंडिशन चलते. तर ब्रोमिनेशन कुठं होणार आहे ऑर्थो पोझिशनला, म्हणजे मिथिलच्या ऑर्थोला आणि मिथिलच्या पॅराला. म्हणजे प्रोडक्ट किती बनले आपल्या इथं 2 प्रोडक्ट बनले, आणि बाय प्रोडक्ट किती असतील 2HBr. त्याच्यामुळे ब्रोमिन पण 2 घ्यावं लागतील, आणि ह्या रिंग पण किती घ्यावं लागतील आपल्याला, रिंग पण किती असणार आहेत 2. समजते. आणि म्हणजे प्रोडक्ट कुठले मिळाले आपल्याला ऑर्थोब्रोमोटोलिन आणि पॅराब्रोमोटोलिन हे 2 प्रोडक्ट मिळालेले आहेत. ओके. म्हणजे क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन रिॲक्शन बघितलेत. क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन रिॲक्शन नंतर आता आयोडिनेशन. तर बेंझिन प्लस आयोडीन इट गिव्स आयोडोबेंझिन प्लस HI, बट दिस रिॲक्शन इज रिव्हर्सिबल. हे आपण याच्यामध्ये पण बघितले, अल्केन प्लस आयोडीनच्या रिॲक्शनमध्ये पण हे बघितलेलं आहे. अल्केन आणि आयोडीनची रिॲक्शन कशी रिव्हर्सिबल आहे. आता रिव्हर्सिबल कशामुळे आहे, तर हा जो हायड्रोआयोडिक ॲसिड आहे HI तो काय रिड्युसिंग एजंट आहे, तो काय करतोय ह्या आयोडोबेंझिनचं रिडक्शन करतोय. आयोडोबेंझिनला परत कशामध्ये कन्वर्ट करतोय, तर ह्या बेंझिनमध्ये कन्वर्ट करतोय. बरोबर आहे का. हे बेंझिनमध्ये कन्वर्ट केल्यामुळे रिॲक्शन कशी येते रिव्हर्सिबल येते. मग आता रिॲक्शन रिव्हर्सिबल आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे, तर काय करावं लागेल, तर ऑक्सिडायझिंग एजंट वापरतोय आपण. कोणकोणते, डायल्यूट नायट्रिक ॲसिड किंवा HiO3. समजतंय. म्हणजे रिॲक्शन विथ आयोडीन इज रिव्हर्सिबल. आयोडीनची रिॲक्शन कशी आहे रिव्हर्सिबल आहे. हेन्स टू प्रिपेअर अरिल आयोडाइड ऑक्सिडायझिंग एजंट लाईक HNO3 और HiO3 आर यूज्ड. बरोबर आहे का. रिॲक्शन काय आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं नाही, फक्त आयोडिनेशन रिॲक्शन ॲरोमॅटिक कंपाऊंडची कशी रिव्हर्सिबल आहे, आणि ती जर आपल्याला कॅरी आउट करायची असेल तर आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट वापरावं लागतील. आणि ते ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात, मग रिॲक्शन रिव्हर्सिबल कोण करायला HI, ते HIचं काय करतात ते डिकम्पोजिशन, HIला बाजूला म्हणजे ब्रेक करतात थोडक्यात. म्हणजे आपण जे ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो HNO3 किंवा HiO3 ते HIला काय करतात ब्रेक करतात. आणि नंतर शेवटची रिॲक्शन कुठली फ्लोरिनेशन. म्हणजे आपल्याला जर क्लोरोबेंझिन किंवा फ्लोरो कंपाऊंड मिळवायचे असतील तर पॉसिबल आहे का, तर फ्लोरो कंपाऊंड्स कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड बिकॉज F2 और फ्लोरीन इज हायली रिॲक्टिव्ह. म्हणजे फ्लोरीन हायली रिॲक्टिव्ह असल्यामुळे आपण ते प्रिपेअर करू शकत नाही. इथपर्यंत आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन समजलेले आहेत. आता सेकंड आहे बी सँडमेअर रिॲक्शन. बरोबर आहे. तर आता सँडमेअर रिॲक्शन, हे सँडमेअर म्हणजे सायंटिस्टचं नाव आहे, त्यानं ती रिॲक्शन कॅरी आउट केलेली आहे, त्याच्यामुळे त्या रिॲक्शन काय म्हणले सँडमेअर रिॲक्शन. तर सँडमेअर रिॲक्शनमध्ये आपल्याला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर काय म्हणलंय सँडमेअर रिॲक्शनमध्ये रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप. आता डायझोनियम ग्रुप म्हणजे काय, किंवा अरिल डायझोनियम ग्रुप म्हणजे काय, तर अझो म्हणजे काय कोण असतो नायट्रोजन. अझो कंपाऊंड म्हणजे काय असतात नायट्रोजन, आणि डायझो म्हणजे काय 2. अझो म्हणजे नायट्रोजन आणि डाय म्हणजे काय 2 नायट्रोजन, त्याला काय म्हणतो आपण डायझो कंपाऊंड. अरिल डायझो कंपाऊंड म्हणजे काय, अरिल म्हणजे आपण त्याला सिम्बॉल ER वापरतोय, ErN2 हे झाला अरिल डायझोनियम. आणि तो साल्ट आहे, साल्ट म्हणजे हे प्लस आणि हे मायनस. समजते. ArN2X हा जरा अरिल डायझोनियम हालाइड. बरोबर आहे का. आणि ह्याच्यामधला आपल्याला हा जो डायझोनियम ग्रुप आहे का तो रिमूव्ह करायचा आहे. येते लक्षात. परत सांगतोय ArN2X हा अरिल डायझोनियम हालाइड हा कंपाऊंड आहे, अरिल डायझोनियम हालाइड. त्याच्यामधला आपल्याला हा जो N2 आहे डायझोनियम ग्रुप तो रिमूव्ह करायचा किंवा रिप्लेस करायचा आहे. कशाने रिप्लेस करायचे आहे, तर क्लोरीन किंवा ब्रोमिनने रिप्लेस करायचे. आणि मग ते करताना उपयोग कशाचा करायचा आहे, तर कॉपर क्लोराईड किंवा कॉपर ब्रोमाइडचा उपयोग करायचा आहे.
त्याचा उपयोग करून आपल्याला ते रिप्लेसमेंट करायचे. समजते? मग रिॲक्शनमध्ये काय दिले बघा. रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय क्लोरीन और ब्रोमीन युझिंग क्युप्रस साल्ट. क्युप्रस साल्ट म्हणजे CuCl किंवा CuBr इज कॉल्ड एज सँडमे रिॲक्शन. समजते ना? आत्ता बोलल्याप्रमाणे रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय क्लोरीन और ब्रोमीन बाय युझिंग क्युप्रस साल्ट CuCl और CuBr इज कॉल्ड एज सँडमे रिॲक्शन. कळतंय? आणि मग क्युप्रस म्हणजे काय, तिथं CuCl मध्ये किंवा CuBr मध्ये कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे, तर +1 आहे. आता रिॲक्शन काय दिली ते आपण पुढे बघणार आहोत. तर रिॲक्शन असे आहे. वेन प्रायमरी अरोमॅटिक अमाइन रिॲक्ट्स विथ नायट्रस ॲसिड. नायट्रस ॲसिड म्हणजे कोणा HNO2 आहे. वेन प्रायमरी अरोमॅटिक अमाइन, प्रायमरी अरोमॅटिक अमाइन म्हणजे ErNH2 किंवा इथं आपण पर्टिक्युलर एक्झाम्पल घेतलंय ॲनिलीनचं घेतलेलं आहे. हे जे दिलंय त्याला काय म्हणतो आपण, ॲनिलीन म्हणतोय. येतंय लक्षात? आता ॲरोमॅटिक अमाइनमध्ये आपण कुठलाही घेऊ शकतो. हे पर्टिक्युलर आपण ॲनिलीन घेतलाय. ॲरोमॅटिक म्हणजे ErNH2 बरं का. वेन प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन रिॲक्ट्स विथ नायट्रस ॲसिड HNO2. आता HNO2 तर काय डायरेक्ट मिळत नाही आपल्याला, तर तो कसा मिळवायचा आहे, तर NaNO2 आणि कॉन्सन्ट्रेटेड HClचे रिॲक्शन करून. म्हणजे डायरेक्ट आपण HNO2 ॲड करणार नाहोत. जरी रिॲक्शनमध्ये म्हणलं असलं की HNO2 सोबत रिॲक्शन आहे, रिॲक्शन कोणासोबत आहे, NaNO2 आणि HCl सोबत. आणि मग त्या NaNO2 म्हणजे सोडियम नायट्राइट प्लस HCl ह्या दोघांपासून काय बनतोय, HNO2 प्लस NaCl. HNO2 म्हणजे कोण आहे, वरती म्हणले आपण नायट्रस ॲसिड. NaNO2 आणि HCl ह्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेटेड HCl ह्या दोघांच्या मिक्सचरपासून काय बनलंय, HNO2. म्हणजे रिॲक्शनमध्ये आपण ॲड काय करतोय, NaNO2 आणि HCl म्हणताना आपण म्हणतोय HNO2. वेन प्रायमरी अरोमॅटिक अमाइन रिॲक्ट्स विथ नायट्रस ॲसिड मिक्सचर ऑफ NaNO2 अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl टू फॉर्म बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. म्हणजे आपल्याला ॲनिलीनची रिॲक्शन आपण जर HNO2 सोबत केली तर आपल्याला काय मिळतोय, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड मिळतोय. आणि ही रिॲक्शन कॅरी आउट कुठं करायची आहे किंवा कटल्या टेम्परेचरला, कोणत्या टेम्परेचरला, 273 केल्विन ते 278 केल्विन. 273 केल्विन म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस टू 5 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरला, म्हणजे लो टेम्परेचरला आहे. आता कळालंय तुम्हाला. ॲनिलीन NH2 ग्रुप आहे. NH2 ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये झालंय, N2Cl मध्ये. म्हणजे आपण कुठला जरी घेतला, समजा एक्झाम्पल म्हणून बघूया आपण, ते ArNH2 घेतला आणि ArNH2 ची रिॲक्शन आपण HNO2 सोबत केली, HNO2 सोबत ती आहे त्या कंडिशन सगळ्या, तर आपल्या इथं काय मिळणार आहे, ArN2 आणि Cl. आणि ArN2Cl म्हणजे काय, अरिल डायझोनियम हॅलाइड आहे. बरोबर आहे का. आणि मग आता ArN2Cl मध्ये आपल्याला हा N2 काढायचा आहे, किंवा वरती एक्झाम्पल आहे इथं हा N2 ग्रुप रिमूव्ह करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये हा जो कंपाऊंड मंडल आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड, त्याच्यामध्ये N2 ग्रुप हा बेस्ट लिव्हिंग ग्रुप आहे. असं म्हणू शकतो की N2 ग्रुप इज अ वर्ल्ड्स बेस्ट लिव्हिंग ग्रुप, सगळ्यात बेटर लिव्हिंग ग्रुप आहे. म्हणजे तो इझिली निघून जाऊ शकतो. आणि हा जो कंपाऊंड आहे डायझोनियम साल्ट, तो 273 केल्विन टेम्परेचरला स्टेबल कंपाऊंड आहे. मग आता पुढच्या स्टेपला काय रिॲक्शन आहे, आपण सँडमे रिॲक्शनमध्ये म्हणले ना N2 ग्रुप रिमूव्ह करायचं. तर हा बेन्झीन डायझोनियम क्लोराईड किंवा हलाइड कुणासोबत रिॲक्ट करतो आपण, कॉपरचा सॉल्ट CuCl आणि HCl. आणि मग काय होणार आहे, हा N2 निघून गेला, N2 बाजूला पडला, N2च्या ठिकाणी कोण येणार आहे, क्लोरीन येईल. आणि हा जो हायड्रोजन आणि इथला क्लोरीन आहे त्याच्यापासून काय बनणार आहे, परत HCl. समजते. मी परत एकदा बोलतोय, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड इथला N2 ग्रुप निघून गेला आणि त्या ठिकाणी कोण येईल, क्लोरीन, म्हणजे क्लोरोबेन्झीन प्लस N2. ही रिॲक्शन झाली. क्लोरीन आपल्याला त्या ग्रुपच्या ठिकाणी आणायचे. आता सेकंड रिॲक्शन आहे ब्रोमीनसाठी. तर ॲनिलीन वेन रिॲक्शन विथ, ॲनिलीन म्हणजे प्रायमरी अरोमॅटिक अमाइन रिॲक्शन विथ HNO2 म्हणजे नायट्रस ॲसिड, तो कसा बनला आहे, NaNO2 आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl पासून बनला आहे. 273 ते 278 केल्विन टेम्परेचर. आणि काय बनणार आहे, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. वरती म्हणल्याप्रमाणेच NH2चं कन्वर्जन
N2Cl मध्ये N ट्रिपल बॉन्ड NCl मध्ये होणार आहे, त्याच्यावरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे म्हणजे ते साल्टच्या फॉर्ममध्ये बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. आणि मग ह्या बेन्झिन डायझोनियम क्लोराईडची रिॲक्शन कॉपरचं सॉल्ट CuBr सोबत, आणि त्याच्यासोबत HBr आहे, आणि मग तो N2 ग्रुप निघून गेला, त्या ठिकाणी कोण येणार आहे, ब्रोमीन. प्रोडक्ट काय बनला, ब्रोमोबेन्झिन प्लस N2. समजतंय. आणि ही रिॲक्शन काय आपल्याला त्या चॅप्टरमध्ये दिलेलं नाही, हॅलोअरिन्समध्ये 13व्या चॅप्टरमध्ये बघा म्हणून सांगितली. तर एका टेबलमध्ये रिॲक्शन दिले, परत एकदा रिवाइज करू आपण. तर अशी रिॲक्शन आहे, सॅनमे रिॲक्शन म्हणून म्हणले. इथं काय दिलं आहे, ArN2X, मग अशी म्हणल्याप्रमाणे ArN2X म्हणजे अरिल डायझोनियम हॅलाइड CuCl HCl, काय मिळालं, ArCl आणि N2. परत ArN2X काय मिळाला, CuBr इन प्रेझेन्स ऑफ HBr, ArBr आणि N2. आणि थर्ड एक रिॲक्शन दिली आपल्याला तिथं, ते आपण मगाशी बघितलं नाही. ArN2X त्याच्यासोबत जर रिॲक्शन आपण CuCl आणि KCN ची केली तर अटॅचमेंट कोणाची होणार आहे, सायनाइडची. म्हणजे काय बनणार आपल्याला, ArCN प्लस N2. मग आणि ह्या ज्या रिॲक्शन आहेत त्या रिॲक्शन कोणत्या आहेत, मग सॅनमे रिॲक्शन. आणि सॅनमे रिॲक्शनमध्ये परत एकदा बोलतोय मी, काय करतोय आपण, N2 ग्रुप रिप्लेस करतोय. कशाचा उपयोग करून करतोय, कॉपरच्या साल्टचा. आणि त्या ठिकाणी कोण येते, क्लोरीन किंवा ब्रोमीन. म्हणजे रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप N2, रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय क्लोरीन और ब्रोमीन युझिंग क्युप्रस साल्ट कॉल्ड ॲज द सॅनमे रिॲक्शन. समजलंय. आणि थर्ड रिॲक्शन परत काय सिम्पल आहे. थर्ड रिॲक्शनमध्ये काय वापरले, CuCN वापरला आहे आणि KCN. त्याच्यामुळे N2च्या ठिकाणी कोण येणार आहे, सायनाइड, ArCN, अरिल सायनाइड बनणार आहे. कळते ना, ठीक आहे.